आज एक महत्त्वाची बातमी। नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आता वनतारा केंद्राचं पथक हत्तीणीला घेऊन जाण्यासाठी पोहोचलंय। मठाधिपती आणि गावकऱ्यांकडून महादेवी हत्तीणीला निरोप देण्यात येतोय, तर गावातून महादेवी हत्तीणीची मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने गावकरी हत्तीणीला निरोप देण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांना अश्रू अनावर झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। गेल्या अनेक वर्षांपासून ही हत्तीण या गावामध्ये होती आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्या सोबत आहेत। भूषण, गावकरी भावना प्रधान झालेले आहेत। अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला पाहायला मिळतात। हत्तीणीला गावकऱ्यांकडून निरोप देण्यात येतोय। नक्कीच नांदणी गावातील मठामध्ये असणाऱ्या या महादेवी हत्तीणीचं या नांदणी ग्रामस्थांशी एक वेगळं नातं होतं आणि ते किती चांगलं होतं हे या दृश्यावरून आपल्याला बघता येईल। खरं तर सर्वोच्च न्यायालयानं महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्याच्या सूचना दिल्यानंतर आज तिची मिरवणूक आहे ती गावातून काढण्यात आली आणि तिला अखेरचा निरोप देताना अक्षरशः ग्रामस्थांच्या डोळ्यात आपल्याला अश्रू बघायला मिळत आहेत। फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर महादेवी जी हत्तीण आहे तिच्या डोळ्यामध्ये देखील आपल्याला अश्रू पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांच्या भावना त्या हत्तीणीशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच ही हत्ती इथून घेऊन जाऊ नये अशा पद्धतीची विनंती न्यायालयाकडे, सर्वोच्च न्यायालयाकडे या सगळ्या नांदणी ग्रामस्थांनी केलेली होती। मात्र या सगळ्या नांदणी ग्रामस्थांना दिलासा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आणि अखेर नाईलाजास्तव आता या सगळ्या नांदणी ग्रामस्थांना या महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये वनताराकडे द्यावं लागणार आहे। खरं तर वनतारामध्ये या सगळ्याला घेऊन जाण्यासाठी 4 दिवसापासून एक पथक जे आहे ते कोल्हापूरमध्ये तळ ठोकून होतं आणि या सगळ्या न्यायालयाच्या निर्णयानंतर खरं तर उद्या हा सगळा महादेवी हत्तीणीला इथून घेऊन जावा अशा पद्धतीची विनंती या ग्रामस्थांनी केलेली होती। मात्र त्याला देखील प्रशासनानं नकार दिला आणि अखेर आत्ताच काही तासामध्ये ही सगळे महादेवी हत्तीण आहे ती आता वनताराच्या दिशेनं निघणार आहे आणि त्यामुळं तिला अखेरचा निरोप देण्यासाठी आपण बघतोय कशा पद्धतीने हे नांदणी ग्रामस्थ या मठामध्ये जमलेले आपल्याला बघायला मिळतात। डोळ्यात अश्रू त्यांच्या पाहायला मिळतात। इतकंच नाही तर नांदणी मठाचे जे महाराज आहेत त्यांच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाले आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय या सगळ्या महादेवी हत्तीणीशी या नांदणी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या भावना आहेत त्या जोडल्या गेलेल्या होत्या। मात्र न्यायालयानं कुठेतरी या सगळ्याला नकार देत वनतारामध्ये या सगळ्या महादेवी हत्तीणीला नेण्याची सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन एक प्रकारे नांदणी ग्रामस्थांनी तर केलेलेच आहे। मात्र या सगळ्या महादेवी हत्तीला निरोप देताना खरं तर नांदणी ग्रामस्थांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात। खरं तर लहान मुलं नक्कीच भूषण, त्यामुळे नांदणी गावचे ग्रामस्थ अत्यंत भावनाप्रधान झाल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।